आणि हो दादा. सगळ्यांना आशीर्वाद आहे खूप. कशा आहात सगळे? एकदम छान. हो हो छान. महाराजांची महाराजांची कृपा आहे. महाराजांची कृपाच पाहिजे बस नेहमी नेहमी. अखंड असतेच ती. आपण उपलब्ध व्हायला पाहिजे. हो म्हणजे बरोबर. वटवृक्षाची छायेत मध्ये जर जायचं असेल ना, तर ती छाया जी आहे ते वटवृक्षाखाली नेहमीच असते. प्रश्न काय असतो की आपण त्या छायेत गेलो म्हणजे छायेचा अनुभव येतो. ती जी हम्म. सावली आहे की नाही, आपण जर असं म्हटलं की बाबा ती सावली आम्हाला मिळाली पाहिजे, आणि आपण दूर जो उन्हात राहून उभं राहिलो, तर ती सावली कशी मिळेल, नाही का? त्यामुळे हम्म. महाराजांची जे आहे ना, वटवृक्ष हा ब्रह्मांड एवढा मोठा आहे, आणि त्या ठिकाणी सर्वत्र त्यांची कृपा उपलब्ध आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की महाराज म्हणतात, आता मी काय करणार, मी सगळ्यांना उपलब्ध आहे, पण भक्तच मला उपलब्ध होत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचं काम काय माहितीये का? अखंड नामस्मरण करून महाराजांच्या वटवृक्ष छायेमध्ये जावं आणि त्याची अखंड कृपा प्राप्त करावी. बरं का? नामस्मरणच त्याची पायरी हा, आहे. नामस्मरण हेच त्याच्यातला उपाय आहे. हा. हा. चला, छान. श्री आशीर्वाद आहे, स्वामी. कृपा आहे. श्री स्वामी. बोला. श्री स्वामी समर्थ. बोला. श्री स्वामी बोला काका, मिलिंद. दोन दोन प्रश्न होते. एक जे हा, बोला हे बोला. पहिल्या ह्याच्या जे सेतूची उपमा दिली आहे, हो हो हो. आणि मग सांगितलंय की तिथे म्हणजे जर आपण शरीरात जरी आंधळे असलो तरी तिथे जाऊन आंधळ नाही, म्हणजे याचा अर्थ हा झाला की तिथे जे आहे ते आपलं म्हणजे सूक्ष्म शरीर किंवा फिजिकल बॉडी तर तिथे जाऊच नाही शकत, एवढं तर नक्कीच नाही आहे. नाही, फिजिकल बॉडी फक्त पृथ्वीवरच राहते. पृथ्वीवरच राहते. हो. पृथ्वीवर जाते. आणि एवढंच नव्हे तर सूक्ष्म देह सुद्धा जो आहे, हा. तो सुद्धा विरून जातो. फक्त अच्छा. शुद्ध आत्मतत्व राहतं. फक्त आत्मतत्वच राहतात. हा, तरच तो ब्रह्मलोकात जाऊ शकेल. आणि ठीक. जर त्याचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार जर त्याचा बरोबर आला, तर तो ब्रह्मलोकात प्रवेशच नाही त्याला. हो. खरी लोकात गोष्ट आहे. प्रवेश केव्हा आहे? जेव्हा तुम्ही आत्मस्वरूपात जाल तेव्हा. हा हा, ठीक आहे, कळलं कळलं. आलं का आणि लक्षात? आणि दुसरं जे आणि आहे तर हे जे आणि सेतू हा जो शब्द कशाला वापरला ते लक्षात घ्या. हम्म. तर तो फक्त ब्रह्मलोक म्हणजे कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असं नाहीये. तर अच्छा. ते ब्रह्मतत्व सर्वत्र सर्वव्याप्त सर्वत्र आहे. सब. परंतु आम्हाला ते कळत नाही. आम्हाला जर सेतू कळाला तर ते कळेल. तर अच्छा. सेतू या शब्दाचा अर्थ असा आहे की जे ब्रह्मतत्व आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे, सर्वत्र आहे. हम्म. तुमची दृष्टी त्याच्याकडे सेतू म्हणून जर असली, तर तुम्हाला ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्वाची प्रतीती ते प्राप्त होईल. मागच्या रविवारी जे आपण सांग म्हणजे आज आपण जे सुरुवात केलं तर सकार तकार आणि यम, तर ते यम म्हणजे ते सेतू त्याचा सारखं असं. समन्वय साधणार, नियमन हा. करणार. अच्छा, तर नियमन म्हणजे करतो. एक वृत्त, हा, त्याचा समन्वय झाला आपण म्हणू ना. या दोन परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. जसं अच्छा. आपण हा हा दुधामध्ये, हा. जसं आपण म्हणतो की दुधामध्ये तूप आहे, पण आता दुधातलं तूप आपल्याला दिसतं का? नाही दिसत. नाही. नाही दिसत ना. पण ज्यावेळेस ते दूध घुसळलं किंवा दुधाचं दही करून दही घुसळलं, करून. की ते घुसळल्यानंतर त्यातलं मध्ये असलेलं तूप बाहेर येतं की नाही? ठीक. म्हणजे याचा अर्थ पूर्वी नव्हतं असं नाही, पूर्वी होतं, पण ते आहे याचं आपल्याला ज्ञान नव्हतं. अच्छा. आणि त्या घुसळल्यानंतर ते तूप बाहेर आल्यानंतर जेव्हा दृश्यमान होतं, तेव्हा ते आपल्याला दिसायला लागतं. हो. अगदी तसंच त्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व आहेच. पण तुम्ही स्वतःला घुसळून स्वतःला त्या ज्ञानस्थितीमध्ये नेल्याशिवाय त्या ते ब्रह्मांडातलं दिसणार नाही. ब्रह्मतत्व कळत नाही. आणि ते घुसळणे म्हणजे सेतू आहे. अच्छा अच्छा, म्हणजे ती क्रिया. अच्छा. ही क्रिया, तो समन्वय साधणे. ठीक. ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्वाची आकलन करण्याची जी प्रक्रिया आहे ना, त्याला सेतू म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि काका, तर जे ब्रह्मचर्याबद्दल जे जितके श्लोक होते म्हणजे त्याच्यात एवढं कळतं की जे काही आपण प्रयत्न करतो ईश्वर प्राप्ती करतात ते सगळंच ब्रह्मचर्य आहे. तेच ब्रह्मचर्य आहे. कारण काय माहितीये का, ईश्वर स्वतः ब्रह्मचर्य आहे. हम्म. ईश्वर हे ब्रह्मतत्व आहे. ब्रह्मतत्वाला प्राप्त करण्याची जी चर्या आहे, चर्या म्हणजे तेच ब्रह्म. कृती. हो. ती कृती, ब्रह्मतत्वाला प्राप्त करण्याची कृती हेच ब्रह्मचर्य आहे. अच्छा. कल. आलं लक्षात? ते स्वामी समर्थ. श्री स्वामी. चला, बोला पुढे बोला. हा. काका नमस्कार. नमस्कार, बोला. हे नियम इतके काटेकोर आणि व्यवस्थित आहेत, आणि हा, त्याच्यामुळेच मला वाटतं हे सगळं सातत्य त्याच्यामुळेच टिकून आहे सगळे. अगदी अगदी अगदी. म्हणजे ते नियम त्याच्यामध्ये, त्या ब्रह्मांडामध्ये नियम त्याच्यामध्ये अगदी एकरूप झालेले आहेत, आणि त्या हो नियमाचं पालन केलं तर तुम्हाला ब्रह्मांडाचं आकलन होईल. हो. मुळातून काय माहितीये का, ते नियम जे, त्या नियमाला सुद्धा स्वतः ब्रह्मतत्व अतिक्रमण करत नाही असं म्हटलेलं आहे. न- पण त्यांनी नाही. ब्रह्मांडाची निर्मिती केली आणि त्याच्यात नियम टाकले. आता तो म्हणाला, बरोबर. आता माझं काम आ- नाही, नियमाने हे आणि ब्रह्मांड. तो बाजूला झाला. हा, अगदी. आणि हे सातत्य जे टिकून आहे ते काटेकोर नियमाचं हे झाल्यामुळे सातत्य टिकून आहे.
हा ते नियमनाचं सातत्य असल्यामुळे ते टिकण्याचं कारण हे सातत्यामुळेच आहे. सातत्यामुळे आहे सातत्यामुळेच आहे. ते. काय नमस्कार त्याच्यात. ते नमस्कार. स्वामी कृपा अखंड राव. छान. बोला पुढे बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोला. म्हणजे पंचमहायज्ञ सांगितले, त्यात ब्रह्मयज्ञाचा मग विशाल अर्थाने काय घ्यायचं असं, मग नेमकं काय काय केलं म्हणजे ते नाही, यज्ञ कृती ब्रह्मयज्ञ. काय माहितीये का, प्रत्येक यज्ञाची कृती करताना तुमच्या हम्म. अंतःकरणाची जी धारणा आहे ना, तिथे ते ब्रह्मतत्व आहे. हो. जे आपण जे इदम न मम म्हणतो की नाही, काय अग्नये स्वाहा अग्नये इदम न मम, तो इदम न मम हे म्हणणं हेच ब्रह्मचर्य आहे. तर हम्म. इदम न मम ही जी धारणा तुमच्या अंतःकरणात असली की हे सर्व काही व्यवस्था जी आहे ती त्या ब्रह्मतत्वाचीच आहे, परमेश्वराचीच आहे, आणि हे माझं काहीच नाहीये. मी त्याच्या व्यवस्थेमध्ये फक्त मी स्वतः त्या ठिकाणी कर्तव्यभावाने कार्य करतो. पुष्कळदा काय होतं, माणसं अनुष्ठान करतात आणि मी इतकं केलं, मी इतकं केलं सांगतात, आणि ते मी इतकं केलं असं सांगण्यामध्ये सगळं वाया जातं. हो. जसं तिरुपतीला जाऊन आले आणि हुंडीमध्ये पैसे टाकले, समजा काय 5,000 रुपये टाकले, तर आता 5,000 रुपये टाकल्यानंतर घरी येईपर्यंत वाटेत तर प्रवासी काही ओळखीचे नसतातच, त्यामुळे कोणाला सांगायचा विषय नाहीये. पण एकदा का घरी आलं की लोक म्हणा कशी झाली यात्रा, मग ते म्हणा आम्ही हुंडीमध्ये 5,000 रुपये टाकले. पण तो एकाला नाही 100 लोकांना सांगतो. म्हणजे मी हे केलं असल्यामुळे, जी भूमिका ती धारणा ठेवल्यामुळे ते ब्रह्मचर्य व्रत होतच नाही. हो. ब्रह्मचर्य व्रत केव्हा म्हणता येईल, ब्रह्मतत्वाची धारणा असेल ते. आणि हा. ब्रह्मतत्वाची धारणा केव्हा होते, ज्यावेळेस आपण स्वतःला वेगळे पण समजत नाही, आपण आणि परमात्मा हे एकरूप आहोत, अशा प्रकारची धारणा ठेवली तर मी असं केलं असं म्हणण्याचा विषयच येत नाही. हो. मनुष्य म्हणतो की मी भक्ती केली, तर मी हम्म. भक्ती केली म्हणजे मी नावाची वस्तू वेगळी आहे आणि ज्याची भक्ती केली तो ते वेगळं आहे. मी हो. विठ्ठलाची भक्ती केली असं आता हे वाक्य आहे ना, हे म्हणजे स्वतःचा विरोध केल्यासारखं आहे. आणि भक्ती या शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे की जो विभक्त नाही तो भक्त, जो हो. वेगळा नाही तो भक्त आहे की नाही. आणि मग एकरूप झाल्यानंतर मग तू काय भक्ती केली, मग त्या हो. परमेश्वरानेच परमेश्वराची भक्ती करून घेतली, रामानेच रामाचं नाव तुमच्याकडून म्हणून घेतलं. हो. हो. राम हा नामी आहे आणि राम हे त्याचं नाम आहे, पण नामामध्ये नामीमध्ये भेद नाहीच आहे ना. जिथे राम नाम घेतला की तिथे रामच आहे त्या ठिकाणी. त्याचा हो. अर्थ जर कोणी विचारला की का हो राम नामाचा अर्थ सांगा, तर राम हम्म. नामाचा अर्थ राम हेच आहे फक्त. हो. ही अभेद्यता, म्हणजे ही धारणा तुमची पक्की असली की त्या हो. ठिकाणी ब्रह्मतत्व आलं, तिथे ब्रह्मचर्य आलं. आलं लक्षात. हो. हो. चालेल, छान. स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला बोला. काका, ब्रह्मचर्य आणि जे म्हणजे पूर्वी जो संन्यास आश्रम म्हणतात, हा. नंतर बऱ्याचशा जणांनी काही म्हणजे लोक तरुणपणामध्ये पण बरेच जण जे आहे हो हो, ते म्हणजे संन्यास चार आश्रम घेऊन आश्रमामध्ये, जातात आणि ते चार ब्रह्मचर्याचं पालन करतात. त्याच्यात काही फरक आहे का, दोघंही सेम आहेत? नाही नाही, थोडा थोडा फरक आहे. फरक म्हणजे कसं, इथे जो ब्रह्मचर्य जो शब्द वापरलाय ना, तो आश्रमाला धरून नाहीये. तर चार जे आश्रम आहेत ना, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, हे चार आश्रम आहेत. तर त्या चार आश्रमामध्ये जेव्हा तुम्ही वेदविद्या शिकण्याकरता जे 12 वर्ष तुम्ही तपस्या करता किंवा गुरुच्या घरी जाऊन जे वेदाचं अध्ययन करता, तर त्यावेळेस तुम्ही ब्रह्मचर्याचं व्रत पालन करूनच तुम्ही हे ब्रह्मचर्य आश्रमाला सांभाळून तुम्ही आचरण करा, असं त्यावेळेस म्हटलेलं आहे. तर तिथे जो ब्रह्मचर्य शब्द वापरला आहे, तर तो विशाल अर्थाने तोच आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुमची धारणा आणि तुमचं आचरण हे दोन्हीमध्ये सुद्धा हे कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी मोह, आसक्ती, कामना याचा अभाव असला पाहिजे आणि हे अखंड असलं पाहिजे. आता मग काय होतं, लोक काय म्हणतात की यांनी ब्रह्मचर्य आश्रम संपला याचा आणि आता ग्रस्त आश्रम. आपल्याकडे सुद्धा हे हे लग्नविधीच्या आधी काय करतात, सोडमुंज करतात, बरोबर आहे. आता हे सोडमुंज म्हणजे ते मामा म्हणतो की अरे तो म्हणतो आता पुष्कळ झालं तुझं शिकणं, तू आता इकडे तिकडे जाऊ नको, माझी मुलगी तू करून घे, असं म्हणून तो काय म्हणतो की तू आता हे ब्रह्मचर्य व्रत सोड आणि हे मौंज व्रत सोड. हे जे आहे ना,
ही चुकीची पद्धत आहे. ही जे काही या ठिकाणी ब्रह्मचर्य आश्रमामध्ये जाणं किंवा ब्रह्मचर्य व्रत सांभाळणं हे आजीवन आहे. म्हणून श्रीकृष्णासारखा ब्रह्मचारी कोणी नव्हता असं जे म्हणतात ना, ऊर्ध्वर येता. आणि श्रीकृष्ण हा 8 बायका असूनही ब्रह्मचारी होता. हा अजून पुष्कळ लोकांना प्रश्न सुटलेला नाहीये की असा कसा काय ब्रह्मचारी असू शकेल. तर तिथे अर्थ असा आहे की सगळ्या मोहावर, सगळ्या कामनेवर ज्यांनी विजय मिळवला आहे आणि तो स्वतः आत्मस्वरूपात गेलेला आहे, तो ब्रह्मचर्य आहे. म्हणून इथे या ठिकाणी या उपनिषदामध्ये आपण जे ब्रह्मचर्य शब्द वापरला, तर ती त्याच्या ठिकाणी असलेली ब्रह्मतत्वाशी एकरूपता असलेली जी स्थिती आहे त्याचं वर्णन आहे. ब्रह्मचर्य आश्रमाचा विषय नाहीये. 4 आश्रमामध्ये ब्रह्मचर्य आश्रम जो सांगितला आहे तर तो त्याचा एक भाग आहे फक्त. तिथे सुद्धा धारणा हीच आहे. ब्रह्मकर्म करणारा जो आहे तो ब्रह्मचारीच आहे. ब्रह्मकर्म करणारा ग्रस्ताश्रमातलाही असू असतो. जो अगदी वानप्रस्थात गेल्यानंतर अरण्याचा विषय काढलाय आणि तर अरण्यामध्ये जाणारा हा वानप्रस्थी आहे. वानप्रस्थी आश्रमामध्ये जाणारा सुद्धा या सर्व मोहापासून मुक्त झालेला असतो. कुठली आसक्ती नाही, कामना नाहीये, म्हणजे तो ब्रह्मचारीच आहे. तर ब्रह्मचर्य याचा अर्थ त्या ठिकाणी काय आहे की ज्याच्या आचरणातून ब्रह्मतत्वाचा आविष्कार होतो, ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानावर जो आचरण करतो, कुठल्याही प्रकारचा मोह नाही, कामना नाही, आसक्ती नाही, कर्तव्य भावाने आपलं कार्य करतो, तो ब्रह्मचर्य आहे. म्हणून त्या आश्रमाच्या पलीकडे आहे. आलं लक्षात? चालेल, छान. आशीर्वाद आहे, महाराजांची कृपा. म्हणजे डिफरन्स अगदी व्यवस्थित समजला. हा, काय काय डिफरन्स अगदी व्यवस्थित समजला. हा 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 तेच. हे समजणं फार आवश्यक आहे ना. अन्यथा काय माणसाला काय वाटतं, ब्रह्मचर्य म्हणजे जो लग्न ज्याचं व्हायचंय अजून झालेलं नाही तो ब्रह्मचारी, आणि जो त्याचं लग्न झालं की मग त्याचं ब्रह्मचर्य संपलं. तर असं नाहीये ते खरा अर्थ. म्हणून कृष्णाचं चरित्र वाचावं आणि ब्रह्मचर्य काय हे समजून घ्यावं. स्वामी कृपा. बोला. श्री स्वामी श्री समर्थ स्वामी. काका. हा बोला डॉक्टर, बोला. काय म्हणता, ऐकलं का आजचं प्रवचन? हो 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 ऐकलं. हा. मगाशी सुरुवातीला म्हणाले पण मी थोडं फोन पासून लांब होते. हा अ, तर ब्रह्मचर्य म्हणजे मग आता आम्ही गृहस्थाश्रमात आहे. पण विवेक वैराग्याचा पूर्ण अंगीकार हा. केला आणि अगदी बरोबर. कामना आणि वासनावरती विजय मिळवला. हा तुम्ही जसं आता म्हणालात तसं यम नियम सगळं पाळत राहिलो तर ती बरोबर सुद्धा आहे. ब्रह्मचर्याची अवस्था आहे. आणि तीच ब्रह्मचर्य अगदी. हा आणि संसारात राहूनही संन्यस्त राहून अगदी संन्यस्त नाही पण संयमित राहून सगळ्या भोगांचा हे करणं आणि आचरणातनं दाखवणं की मी ब्रह्मच आहे. अगदी बरोबर. मी माझ्यातच विठ्ठल आहे, माझ्यातच राम आहे, मी त्याचाच एक अंश आहे आणि ह्या बरोबर. रूपाने सर्व कार्य आपण करत राहणे. अगदी खूप अगदी. छान समजलं. म्हणजे मी ब्रह्म आहे, म्हणजे मी दूध दही ताक त्या सगळ्या अवस्थेतून जात असतो. पण हा तूप कसं आहे, जेव्हा सत्वयुक्त तूप बाजूला निघतं तर ते बरोबर आहे. तूप नंतर मिसळत नाही कशात. हो ते अगदी दुधाचाच जरी भाग असला ते दुधात मिसळत नाही, पाण्यात मिसळत नाही, ते वेगळंच राहतं. तसं अगदी बरोबर. तुपासारखं सत्वयुक्त ब्रह्मात स्थितीत कायम राहणे आणि हा. कशालाही चिकटून न राहणे म्हणजे बस हाच ब्रह्मचर्य. त्याचा अर्थ, हाच त्याचा अर्थ. हाच अर्थ त्याचा. हा अर्थ घेऊन आपण पूर्ण आयुष्य जरी जगलं ना तर तो पूर्ण आयुष्यात ब्रह्मचर्य पालन केलं त्याला, असं आपल्याला हो म्हणतंय. हो अगदी म्हणजे हो त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सबंध जीवन जर असं झालं तर त्याला हम्म. त्याच्या बाबतीत असं म्हणतात की तो ब्रह्मचर्य पालन करणारा होता. हो संन्यास हा हो त्याचा एक भाग आहे. अहो हो. ब्रह्मचर्याचा एक आविष्कार आहे संन्यास. हम्म. संन्यासाचं वावडं ब्रह्मचर्याला नाहीये. हम्म. जो ब्रह्मचर्य असतो की नाही तो संन्यासी हो. असतोच. संन्यासीची व्याख्या 5व्या अध्यायामध्ये केलेली आहे की हम्म. संन्यासी कोणाला म्हणायचं की ज्यांनी मी आणि माझं ह्याचा त्याग केलेला आहे. हम्म. काय त्याने मी आणि माझं अशा प्रकारचे तो कधी शब्दच वापरत नाही. तो सर्व काही परमेश्वराचा आहे. माझा फक्त संबंध कर्तव्याशी आहे आणि त्याची सेवा करणं हेच माझं काम आहे. त्यामुळे मी आणि माझं ह्याचं ज्याचं संपलं तर तो त्याला संन्यासी असा ओळखावा.
त्याच्याकरता भगवे वस्त्र नेसले पाहिजेत असं आवश्यक नाही. कोणतेही वस्त्र नेसलेलं असो, कोणत्याही देशात असो, कोणत्याही प्रकारची भाषा असो, पण तो ज्यावेळेस अहममत्वाचा त्याग केलेला जो आहे तो संन्यासी आहे. आणि तसं संन्यासत्व जे आहे ते ब्रह्मचार्यामध्ये असतंच. म्हणजे तो ब्रह्मचारी हा संन्यासीच आहे. आश्रम 4 जरी टाकले तरी त्याचं तत्वस्वरूप काय आणि त्याची धारणा काय पाहिजे हे समजलं तर आश्रमाचं बंधन त्याला नाहीये. आलं लक्षात? चला, हो. खूप छान. आशीर्वाद. स्वामी कृपा. तरी स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला. काका एक विचारायचं होतं, रुद्राक्ष 1 ते 21 मुखी त्याच्यावर थोडा अभ्यास चालू आहे, तर हा. महाराजांचे काही आहे का त्याच्यावर प्रबोधन? महाराजांचं वेगळं प्रबोधन नसेल, पण प्रबोधनामध्ये काही ठिकाणी उल्लेख असेल त्याचा, की त्याच्यामध्ये 11 किंवा 21 हे जे हे आलेले आहेत आकडे, तर याचा त्या रुद्र अध्यायामध्ये पण उल्लेख आहे की अनुवाद सुद्धा जे आहेत ते 11 अशा प्रकारचे असतात. तर ते ह्या एकादशाचा संबंध ह्या रुद्राशी, रुद्र म्हणजे जो महादेवापासून जे उद्भव झाले आणि ज्यांनी लयाची प्रक्रिया केली ते रुद्र आहे. रुद्र म्हणजे, रुद्र हा शब्द असा आहे, रुद्र म्हणजे रुदन करणारा. रुदन म्हणजे ज्याला जो रडतो तो रुदन करतो, रुदन करणारा रुद्र आहे. बरोबर. असं त्याची शब्द उत्पत्ती आहे. आणि तो समुद्रामध्ये राहून हे जे 11 प्रकारचे त्याचे आविष्कार झाले तर ते एकादश रुद्र आहे. आणि त्या एकादशाच्या रुद्रामुळे एकादश अनुवाद केले की त्याच्यामध्ये चमक आणि काय म्हणतो आपण, यमक. नाही, चमक आणि काय काय म्हणतो, नमक. चमक आणि नमक म्हणजे त्याची स्तुती आहे आणि चमक म्हणजे त्याचं मागितलेलं त्याचं फलश्रुती काय पाहिजे याची अपेक्षा आहे. तर ते सुद्धा 11 आहे. 11 शब्दाचा जो संदर्भ जो आहे तर तो 11 प्रकारचे रुद्र निर्माण झाले. भागवतात ही कथा तुम्हाला चांगली मिळेल ऐकायला. बरोबर. हा, भागवताचा संदर्भ तुम्ही घेतला ना तर तो तुम्हाला भागवतात त्याची कथाही ऐकायला मिळेल. आणि हे एकादश रुद्र काय आहेत, 21 रुद्र काय आहेत त्याचं तुम्हाला तिथे नक्कीच तुम्हाला संदर्भ तिथे तुम्हाला अभ्यास करायला मिळेल. त्याच्याशिवाय जे म्हणजे रुद्राध्याय जे आहेत हे रुद्राध्याय भिन्न भिन्न आहेत. तर त्या अध्यायाचं सुद्धा जर तुम्ही आकलन केलं तर तिथे मिळेल तुम्हाला. त्यात जे स्तोत्र रत्नावली आहे, स्तोत्र रत्नावली, त्याच्यामध्ये पण मिळेल तुम्हाला. नक्की. तरी स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, बोला. श्री स्वामी समर्थ काका. बोला शिवाजी. हा काका, मला अजून एक वेगळा प्रश्न विचारायचा होता. आपलं शरीर म्हणजे ब्रह्मांड आहे का? आणि त्यामध्ये डोक्यामध्ये ब्रह्मलोक, नाभिलोकामध्ये विष्णुलोक, त्यानंतर पितृलोक म्हणजे जननेंद्रियांचं हे, आणि शंकरांचं जे आहे ते हृदयाच्या तिथं असतं. आणि ते तत्व जेव्हा हे होतात तेव्हा आपलं उत्कर्ष होत असतो किंवा असं काय आहे का? नाही, तुमचं शरीर हेच ब्रह्मांड हे बरोबर आहे, पहिली गोष्ट. कारण काय, ब्रह्मांडामध्ये जे काही आहे ते सर्व शरीरात आहे. शरीर ब्रह्मांडाचीच एक सॅम्पल हे आहे, त्याचं एक श्रिंक केलेलं सॅम्पल आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रह्मांडातलं जे जे म्हणून काय ते सर्व या शरीरामध्ये आहे. त्यामुळे शरीर हे ब्रह्मांड आहे. आणि मग ह्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व ओतप्रोत आहे असं सांगितलं आहे. म्हणून शरीरामध्ये जे आत्मतत्व आहे तेच ब्रह्मतत्व आहे आणि ते सर्वत्र आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याला विशेष आणि अविशेष असा विषय ज्यावेळेस निघाला तेव्हा त्या शरीरामध्ये हृदयाकाशामध्ये ते ब्रह्मतत्व आहे. हृदयामध्ये जे आकाश जी पोकळी आहे हृदयातली, त्या हृदयाच्या पोकळीमध्ये ते चैतन्य शक्ती धारण करणारा ते ब्रह्मतत्व त्या ठिकाणी आहे. असं वर्णन आहे पूर्ण. म्हणजे त्याला पुंडरीकाक्ष असा शब्द वापरलाय. तर पुंडरीकाक्ष म्हणजे त्या एक अंगठ्या इतक्या आकृतीचा एक आकाश आहे, म्हणजे पोकळी आहे. आणि त्या पोकळीमध्ये ती चैतन्य शक्ती संबंध शरीराला नियंत्रण करते. आणि मग आता देवदेवतेची कल्पना केलेली आहे सगळी वेगवेगळ्या ठिकाणी जे ठिकाणं आहेत त्यांचं जे कार्य चालू असतं तर तिथे त्या देवतेची कल्पना केलेली आहे ती. अच्छा, ठीक.
म्हणजे मूळ तत्व हे हृदयाच्या तिथंच आहे. आणि तिथून शुद्धीकरणाचं काम चालू आहे ना. परमेश्वर काय करतो, बरोबर. तुम्हाला हा शुद्ध हा. करत असतो की नाही. हो हो तेच हो काम हो. हृदय सुद्धा तेच काम करतं की तुमच्यामध्ये असलेलं जे अशुद्ध रक्त आहे त्या अशुद्ध रक्ताला काढून टाकणे आणि शुद्ध रक्त तयार करणे. हो आणि ती जी पंपिंग म्हणजे जे हृदय स्पंदनाचं जे काही कार्य आहे ते ऑटो सिस्टीमने आहे. ते बरोबर बरोबर. हृदय स्पंदन होणं हे काही माणूस ठरवून होत नसतं. नाही. तर ती स्वयंभू व्यवस्था आहे आणि स्वयंभू व्यवस्था ही केवळ परमात्म्याचीच असते. बरोबर. हा? हो. छान ती आशीर्वाद स्वामी आहे. समर्थ. स्वामी ती समर्थ. स्वामी. श्री स्वामी. बोला रीटा, बोल रीटा. श्री स्वामी समर्थ दादा. दादा. श्री श्री स्वामी. स्वामी. हा, आशीर्वाद आहे सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? सगळे डॉक्टर एकदम तुम्ही छान आहे. डॉक्टर तुम्ही एकदम कसे छान. आहात? तुमची एकदम परदेशी छान. वारी कशी झाली? एकदम मस्त झाली झाली. इट छान वॉज अ झालं व्हेरी गुड एकदम. एक्सपिरियन्स. हो, इट वॉज अ व्हेरी गुड काही नवीन एक्सपिरियन्स. नवीन काही मेथड्स वगैरे मिळाल्या काही? हो 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 हो. नाही, छान. म्हणजे किती ऍडव्हान्स पर्यंत गेलंय वर्क ते बघायलाच गेलो होतो आम्ही दादा. वा वा, खूप आणि छान. अगदी साऊथ खूपच छान. अगदी साऊथ कोरिया इज लीडिंग ऍक्च्युली इन ऑल दीज बर. टेक्नॉलॉजीज. अच्छा. ते बघायला गेलेलो आम्ही आणि आता बर तिकडचं आपल्याला आपल्या कामात काय अडॅप्ट करता येईल ते बर बर. आपल्याला वर्कआउट करायचं आहे बस. मग तुम्हाला त्याचं ऍप्लिकेशन करता येईल का आता हो भारतामध्ये हो काही? हो दादा. आय ऑलरेडी हॅव ऑल दी टेक्नॉलॉजी अँड इन्स्ट्रुमेंट्स. बर बर. बट त्याचं ऍप्लिकेशन म्हणजे इंडिकेशन त्याचं बेसिक काय प्रिन्सिपल आहे म्हणजे तुम्हाला जे वेगळेपण जे मिळालं? टाका की जेवढं आता स्वाईन सर्जरीज जेवढे होतात आणि ते सगळं एका लहान होल मधून कसं करायचं. बेसिकली 8 मिलीमीटर स्कार यू कॅन हँडल एव्हरीथिंग इन स्पाईन असं. अच्छा. सो या आता मोठा चिरा किंवा याची आवश्यकता नाहीये. हा, म्हणजे सर्जरीच्या मेथड ज्या आहेत त्या अतिशय सर्जरी फाईन होल मधून तुम्हाला करता येतात. एका होल मधून सिंगल होल मधून यू कॅन ऑपरेट दी एंटायर स्पाईन असं. एंटायर स्पाईन. येस 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 येस. अच्छा. याच्यात सिग्निफिकंटली हॉस्पिटल स्टे पेरी ऑपरेटिव्ह मॉर्बिडिटी पेशंटची कमी होते. हा आणि हा. जसं पेशंट नेक्स्ट सेम डे पेशंट चालायला लागतात, नेक्स्ट डे डिस्चार्ज होतात. सो इट इज रिव्होल्युशनाइज्ड ऍक्च्युली. अच्छा. पहिल्यासारखी भीती जी होती स्पाईन सर्जरीची हा हा. ऍक्च्युली बिकॉज ऑफ दिस टेक्नॉलॉजी इट इज लाईक डे म्हणजे बाय असे डे मोठे कट्स वगैरे मारायची गरज नाही पडत. काही गरजच नाही का. काही गरज नाही. बिलकुल गरज नाही. हा. आणि त्यामुळे पेशंटलाही सेफ्टी वाटत असेल. सेम डे पेशंट इज लाईक व्हेरी कम्फर्टेबल. नेक्स्ट डे अच्छा. मॉर्निंग पेशंट इज होम. खूप मोठी नो गोष्ट नीड आहे. ऑफ देर इज नो नीड ऑफ आणि हेवी तुमच्या अँटीबायोटिक्स. क्षेत्रामध्ये खूप खूप मोठी गोष्ट आहे तुमच्या राईट क्षेत्रामध्ये. राईट राईट दादा. राईट राईट. छान. अगदी उत्तम उत्तम तेच गोष्ट आहे. बघायला गेलो होतो त्याला काय आम्ही. म्हणतात, कुठला म्हणजे त्याचं नाव काय आहे? एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरीज. एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरीज. अच्छा. म्हणजे जसं आता ओपन अपेंडिसेक्टमी कोणी नाही करत. हा इट हा इज ऑलवेज लॅप्रोस्कोपिक. हा. लॅप्रोस्कोपिक सारखाच आहे. सिमिलर टू तसं लॅप्रोस्कोपिक. या नाव सिमिलर टू दॅट ओपन स्पाईन सर्जरीज विथ टाइम दे आर गोइंग टू व्हॅनिश अवे. अच्छा. इट इज मला ऑलवेज थोडेसे नोट तुम्ही पाठवाल का माझ्या व्हॉट्सअपवर, तुम्ही जे काही? बिलकुल 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 हा? दादा मी पाठवतो. आता जे सांगितलं ना, हो हो हो. माझ्या माझ्या मेहुण्याची मुलगी आहे बरं का. हा हा तिचं सध्या ती नागपूरलाच आहे सध्या, मला वाटतं आली असेल. तर हा तिचं हा. कुठेतरी सर्जरी करायची का नाही करायची चाललंय सध्या. अच्छा. ते ओके खूप ओके. खूप भयग्रस्त झालेत ते की आता सर्जरी हा झाली तर काय होईल काय नाही. हा तर हा. त्याच्यानं तुम्ही जे सांगताय आणि तुमचं नाव पत्ता आणि हे बिलकुल बिलकुल. आणि मी ही पाठवतो टेक्नॉलॉजी दादा. हे तुम्ही मला पाठवा, मी त्यांना फॉरवर्ड करतो. बिलकुल बिलकुल दादा. बिलकुल. चालेल चालेल. तुमची तब्येत बरी आहे दादा? माझी तब्येत एकदम छान आहे. अच्छा. एकदम छान आहे. एकदम एकदम ठीक. चांगली आहे. हा. वेव्ह थेरी अप्लाय करतो मी नर्वस सिस्टीमला. हो 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 आणि हो. त्या वेव्ह थेरीने पुष्कळ मला फरक पडलेला आहे. खूप छान. हा, म्हणजे आता आम्ही जे प्रयोग करतोय ना, आता जे लेटेस्ट हा नवीन प्रकारचे हा प्रयोग ते असे हा आहेत की आपले जे हे वेदमंत्र आहेत ना ते पाण्यामध्ये आम्ही टाकतो बरं का. हा म्हणजे कसं हा एक जार आहे आणि जारवर हा वर झाकण जे आपण लावलेलं असतं ना, हा तर हा झाकणाच्या खालच्या बाजूला पाण्याच्या बाजूला हा त्या ठिकाणी ते लाईट रेज पास करण्याचे पॉइंट्स आहेत. हा हा. आणि त्याच्यामध्ये ब्लूटूथने सगळे वेदमंत्र मध्ये स्टोअर केलेले असतात. हम्म. ते जेव्हा लाईट मध्ये फोकस होतात ना, तेव्हा त्या लाईटच्या रेज मधून ते वेद मंत्राचे स्पंदन पण त्यात जातात पाण्यामध्ये. हा हा. आणि मुख्य म्हणजे त्याच्यात पीएच व्हॅल्यू बदलते थोडी. अच्छा. ओके पीएच ओके. बदलतं आणि अजून काय काय बदल होतात याचे मी हा. पॅरामीटर, परवा आमची चर्चा झाली की तुम्ही अच्छा. एक्झॅक्टली वेद मंत्र टाकल्यानंतर काय बदल होतो हा आणि ते हा. पाणी पिल्यानंतर डायरेक्ट सेल आणि ब्लड सर्क्युलेशन याच्यावर त्याचा याच्यावर डायरेक्ट येतो. संपर्क येतो. हा.
त्याचं आता ते आपल्याला प्रूव्ह कर म्हणजे व्हेरिफिकेशन करणं खूप आवश्यक आहे. बरोबर कॉन्सेप्ट सांगण्यापेक्षाही त्याचं बरोबर व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. त्या बरोबर व्हेरिफिकेशनने आपल्याला कळालं पाहिजे की बॉडीमध्ये बरोबर एक्झॅक्ट चेंजेस काय होतात. बरोबर बरोबर असं. तर ते प्रयोग चालू आहेत आणि बऱ्यापैकी परिणाम चांगले रिझल्ट चांगले आहेत. खूप छान झाला. चला खूप. रिटर्न तू कशी आहे? बरी आहे काका. आज छोटा कैसा है तुम? बरा आहे का बेटा? आशीर्वाद आहे. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. श्री स्वामी सर. बोल शौनक बोल. नमस्कार काका. हा आशीर्वाद आहे. ऐकलं का आजचं प्रवचन? हो ऐकलं. खूप हा. सुंदर. तर काही प्रश्न आहेत की आपण इथे म्हणतो काय की श्रुती असं म्हणाली, तर श्रुती म्हणजे नेमकी कोण? जे श्रुती स्मृती पुराणोक्त जे चालत आलंय त्यानुसार जे माहिती आहे. श्रुती म्हणजे बेसिकली काय माहिती का? श्रुती हा जर शब्दाची व्युत्पत्ती जर काढली, जी श्रवणातून मुखामध्ये आली त्याला श्रुती म्हणायचं. जी काही विद्युत चुंबकीय स्पंदन जे होते, जे पूर्ण संबंध ब्रह्मांडामध्ये सर्वत्र सर्व व्याप्त आहे, तर ते ब्रह्मतत्वच त्या स्पंदनाच्या रूपात निघतं आणि ते स्पंदन आपल्या श्रवणात येतात आणि ते श्रवणातून येऊन आपल्या मुखातून ते अपौरुषीय अवस्थेत बाहेर पडतात. तर ते श्रवणात येणारे जे स्पंदन आहेत त्याला श्रुती म्हटले. त्याचं मूळ तर ते हा बोला माध्यमातून वेद जसे आपोआप प्रकट झाले त्या वेदांना श्रुती म्हटलेलं आहे. मुळातून जे वेद आहेत ना ते श्रुती आहे. पण आता त्याच्यानंतर त्याचं जे ज्ञानकांड आहे म्हणजे उपनिषद, तर ह्या उपनिषदाच्या सर्व उपनिषद ग्रंथांना श्रुती ग्रंथ म्हटलेले. त्यातून निघालेलं जे ज्ञान आहे त्याला श्रुती ज्ञान असं म्हटलं. पण याचा मूळ अर्थ असा आहे की श्रवणातून येणारे स्पंदन जे आहेत ते अपौरुषीय अवस्थेमध्ये मुखातून बाहेर येतात, तर ती झाली श्रुती. आणि संगीतामध्ये सुद्धा, संगीत शास्त्रामध्ये श्रुती या शब्दाचा वापर केलेला आहे. तर संगीत शास्त्रामध्ये जेव्हा गायक त्याच्यावर चिंतन करतो, म्हणजे संगीत तयार करत असतो नवीन, तर त्या नवीन करताना पहिल्यांदा त्याच्या कल्पनेमध्ये ते स्पंदनं येतात. ते आल्यानंतर मग तो काय करतो की ती कल्पना इम्प्लिमेंट करण्याकरता मग वाद्याचा उपयोग किंवा नोटेशन्स वगैरे तयार करून मग ते बाहेर पाडतो. पण तो शांत बसलेला असतो ना, तेव्हा त्याला ज्या कल्पनेत जे स्पंदनं मिळतात त्याला श्रुती असं म्हटलेलं आहे. बरोबर. सुद्धा श्रुती हा शब्द, तर श्रुती ही म्हणजे आपण ज्याला असं म्हणू की अनाहत नाद ज्याला म्हणू, अनाहत नाद जो शब्द ऐकलाय तो, तर अनाहत नाद म्हणजे काय? अनाहत नाद म्हणजे काय की जो ज्याच्यामध्ये साऊंड एनर्जी नाहीये, म्हणजे साऊंडच्या फॉर्म मध्ये ते आलेलं नाहीये अजून. त्याचं म्हणजे ध्वनी रूपात येण्याच्या आधीची स्थिती, ध्वनी रूपामध्ये येण्याच्या आधीची स्थिती आहे ती अनाहत नाद आहे. तो नाद आहे आणि नाद जो आहे तो नंतर तो ध्वनी रूपात येतो. म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध त्याच्या अलीकडे अजून. शब्द निर्मितीच्या आधी अक्षर आहेत आणि अक्षर निर्मितीच्या आधी स्पंदन आहेत. त्या स्पंदनातून काय होतं, अक्षर आणि व्यंजन तयार होतात आणि नंतर त्या अक्षर व्यंजन एकत्र येऊन शब्द निर्माण होतात आणि शब्द वैखरीवर आल्यानंतर तो ध्वनी निर्माण. आणि जे म्हणतात की शंकराच्या डमरूतूनच अक्षर निर्माण झाली, तर तेच आहे. त्या डमरू मध्ये सुद्धा जे पहिल्यांदा जे अनाहत नाद आहे, तो अनाहत नादाच्या प्रेरणेने तो डमरू वाजवत होतो आणि डमरू वाजवताना ते सगळे शब्द रूपात बाहेर पडतात. बरोबर. आणि म्हणूनच कदाचित शंकराचं स्थान म्हणजे हृदयस्थानी, म्हणजे अनाहत चक्राच्या. बरोबर, ठीक आहे. आणि ब्रह्म म्हणजे जेव्हा जीव हा ब्रह्मचार्ययुक्त आचरण ठेवतो आणि त्या ब्रह्मतत्वास प्राप्त करतो, तर त्यावेळेला मग देहाचा नाश झाल्यावरती सुद्धा तो ब्रह्मतत्वात असतो. पण मग हे म्हणजे ब्रह्मलोकात तो जातो, पण मग ब्रह्मलोक म्हणजे त्याचं फिजिकल जॉग्राफिकल लोकेशन असं नाहीये ना, ते त्या अवस्थेचं नाव आहे. नाही, आता काय होतं, ब्रह्मलोक म्हटल्यानंतर लोकांची कल्पना अशी येते की आता आपण सुद्धा 7 लोक, आपण संध्येमध्ये सुद्धा आपण 7 लोकांचा उल्लेख करतो. काय? भू भुवा स्वाहा महा जना तपा सत्यम. तर सत्यम म्हणजेच ब्रह्मलोक आहे. हे 7 लोकांचा आपण ह्याच्यामध्ये उल्लेख करत असतो, बरोबर आहे, आपल्या संध्येमध्ये. तर आता हे एकावर एक हेरार्कीज नाहीये.
तर ही फक्त हा अंतःकरणाची स्थिती आहे. ही तुमची बरोबर. अंतःकरणातली उच्च उच्च अशी स्थिती आहे. आणि 7व्या मजल्यावर तुम्ही त्या स्थितीत गेले की तुम्ही ब्रह्मलोकात गेले त्या ठिकाणी. म्हणून तुमचं अच्छा. शरीर, याचा अर्थ शरीर तुमचं कुठेतरी उंच गेलंय असं नाहीये. हा हा तर ध्यानावस्थेमध्ये जेव्हा तुम्ही ब्रह्मस्थितीत जाता तेव्हा तुम्ही ब्रह्मलोकात जाता. हा बरोबर. मग त्यांना कॉन्सेंट्रिक सर्कल सारखं म्हणू शकतो का, की भूपेक्षी अजून प्युअर स्थिती भू हा, त्याची अजून प्युअर स्थिती हा जनः अजून. हा असाच अर्थ आहे त्याचा. बरोबर. भुवा स्वाहा म्हणणार, भुवा अंतरिक्ष आहे आणि म्हणजे भुवा आणि स्वाहा म्हणजे स्वर्गलोक आहे. काय मर लोक आहे. हा म्हणजे हे लोक जे आहेत ना, हे लोक जे सप्तलोक सांगितले, हे सप्तलोक ही आपल्या ध्यानावस्थेतली अवस्था आहे. ती उच्च हा अवस्था आहे. आणि ही अवस्था म्हणजे केवळ ध्यानाला बसलो असतानाच नाही तर म्हणजे आयडियल हेच आहे की ध्यान म्हणजे उठल्यानंतर बाकी कर्म करताना सुद्धा ती अवस्था मेंटेन राहावी. हो, अगदी होऊ शकते ना. म्हणजे तो बरोबर. ब्रह्मस्थितीमध्ये त्याला जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे बंधन नाहीये त्याला. तो कोणत्याही हा अवस्थेमध्ये ब्रह्मस्थितीत राहू शकतो. बरोबर बरोबर. आणि जो जीव मृत्यू त्याचा देहाचा मृत्यू झालाय पण अजून त्यांनी ब्रह्मतत्व प्राप्त नाही केलेलं, तर मग तो आता पुन्हा जन्म घेणार आहे. मग त्याचा आत्मा मला वाटतं प्राणाला घेऊन अजून एक देह शोधतो. पण मग ह्याच्यामध्ये टाइम पिरियड असा जातो का, तो लगेचच इमिजिएटली एखाद्या देहाला अटॅच होतो का? नाही नाही नाही, टाइम पिरियड लागतो ना. टाइम पिरियड जातोच त्याच्यामध्ये. कारण तो तत्क्षणी होऊ शकत नाही ना. ती शेवटी प्रक्रिया आहे. ती हा प्रकृतीमध्ये होणारी प्रक्रिया आहे. जिथे जिथे प्रक्रिया किंवा क्रिया येते तिथे तिथे वेळ येतोच. क्रिया क्रिया ही वेळेशी संबंधित आहे. हा आणि बरोबर हा जीवात्म्याचा प्रवास जो आहे ना, ही क्रिया आहे. आणि ती हो क्रिया प्रकृतीमध्येच होते. जिथे क्रिया आहे तिथे वेळ असतोच. त्यामुळे तिथे बरोबर तत्क्षण होणार नाही. बरोबर. आणि मला एक प्रश्न म्हणजे काय पडायचा आता, जे आपण अरण्यात जाऊन साधना म्हणलो, हा 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 बोला तर बोला. वानप्रस्थ आश्रमात सुद्धा म्हणजे जसं म्हणायचं की गृहस्थाश्रम संपल्यावरती त्या वयात मग ते वनात प्रस्थान करून मग साधना किंवा हे करायचे. पण मला तो एक प्रश्न पडतो नेहमी की जेव्हा मनुष्याचं वय झालं असतं त्यावेळेला, तर वनात जाऊन जे जीवन असतं ते उलट अजून कष्टमय असतं. तर त्या वयात त्याला ते कसं काय झेपतं? उलट त्याच्या वय वाढल्यावर. नाही नाही, कष्ट जे आहेत ते शरीराला असतात. माणसाचं मन आणि अंतःकरण जर त्या ठिकाणी दृढ निश्चयात असेल तर त्याला कष्ट हे कष्ट वाटतच नाहीत. ते इतरांना वाटतात कष्ट. जी माणसं हा हिमालयात बसलेली आहेत, तर तुम्ही म्हणता अरे तुम्हाला थंडी वाजत नाही का, तुम्ही गरम कपडे का नाही घातले, तुम्ही एकटे कसे बसले, तुम्ही वेळ कसा घालवता, हे प्रॉब्लेम जे बरोबर आहेत ना ते साधारण आयुष्य जगणाऱ्या लोकांसाठी आहेत. पण जे त्या अवस्थेमध्ये गेलेले आहेत ना त्यांना हा प्रश्न नाहीये. त्यामुळे अरण्य अरण्य या शब्दाचा आत्ताच आपण पुष्कळ विचार केला की अरण्य म्हणजे काय. तर आर आणि ण्य हे दोन शब्द वापरले हा आणि त्याची व्युत्पत्ती सांगितली पूर्ण अरण्य म्हणजे काय ते. तर अरण्य ही जी आहे ना अंतःकरणाची स्थिती आहे. त्याला काही म्हणजे जंगलामध्ये गेलं म्हणजे तो अरण्यात आहे असं नाही. वानप्रस्थ आश्रमाला आज जर वन नसेल तर वानप्रस्थ आश्रम घेता येत नाही का, तर असं नाही म्हणता येणार. हा म्हणजे घरात राहून सुद्धा त्या स्थितीत असू तरी ते वानप्रस्थ घरात आश्रमच आहे. राहून कोणत्याही ठिकाणी राहून तो संन्यासी होऊ शकतो. त्याला असं बरोबर आवश्यकता नाही की त्याने भगवी वस्त्र नेसले पाहिजे. समजलं ना. तर बरोबर महत्व ज्याला मी माझं असं संपलं तो संन्यासी आहे. हो त्याला माझं असं वैयक्तिक काहीच नाही आहे. जे काय आहे ते सगळं परमेश्वराचं आहे. सगळं काही स्वामीचे असे जो म्हणाला ना तो संन्यासी झाला. बरोबर नाही तर मग ते आश्रम घेतात, संन्यास म्हणजे भगवे वस्त्र नेसतात आणि भगवे वस्त्र नसून पुन्हा नाही त्या गोष्टीमध्ये लक्ष घालतात. पुन्हा आवाज हो खातात, पुन्हा आग्रही स्वभाव असतो. तर तो संन्यास नव्हे. हो बरोबर आत्मस्थिती आहे ती. हा. छान. चला चालेल. आणि चला. एकच ध्रुव शेखरला काही बोलायचं का बघ, आलाय मागे. एकच प्रश्न होता शेवटचा की ध्रुवाची जी गोष्ट होती त्यामध्ये शेवटी म्हणजे नारद त्याला त्याचा हट्ट असतो की विष्णूंचं दर्शन हवंय आणि नारद त्याला गायडन्स देत असतात आणि त्यानुसार मग तो अगदी शेवटचा पर्याय म्हणून श्वास रोखून धरतो आणि अख्खं ब्रह्मांडच थांबतं आणि मग शेवटी विष्णू प्रकट होतात. मग ते त्याच्या एकट्याच्या श्वास थांबवण्याने ब्रह्मांड थांबतं. म्हणजे ते मला वाटतं याच गोष्टीचा आविष्कार आहे ना की ब्रह्मांडाचा प्रत्येक घटक हा प्रत्यक्ष रूपात आपल्या शरीरातच आहे आणि ते म्हणजे तो समन्वय साधला की म्हणजे आपल्या शरीरात जे होतं तेच ब्रह्मांडात होतं किंवा वाईस वर्सा.
आणि मुळातून तिथे ते श्वास रोखणं हा जो काही शब्द वापरला तिथे, त्याचा खरा अर्थ कुंभक अवस्थेमध्ये जाणं आहे. हा आणि कुंभक अवस्था जी आहे ना, तीच ब्रह्मतत्वाची अवस्था आहे. अगदी आपण आपण जो संध्येमध्ये आपण जो प्राणायाम करतो की नाही, संध्येमध्ये 2 प्रकारचे प्राणायाम आहेत. एक म्हणजे भस्मधारण विधी करताना आहे, दुसरा जो आहे तो ज्यावेळेस आपण पूर्णपणे प्रणवस्य परब्रह्म ऋषी म्हणत असताना आपण शेवटी जे प्राणायाम विधियोगा म्हणताना जो प्राणायाम करतो ना, तर त्या ठिकाणी तिथे आपण ज्यावेळेस कुंभकात जावं लागतं आणि कुंभकात जाऊन सप्तलोकात जावं लागतं. म्हणजे सप्त व्याहृतीचा आपण उल्लेख करतो. हा अर्थ काय माहितीये का, कुंभक कुंभक हा विषय केवळ श्वास रोखणं इतकं मर्यादित नाहीये. तर कुंभकामध्ये तुम्ही ब्रह्मस्थितीमध्ये जाणं आहे. ब्रह्मतत्वाशी हा एकरूप होऊन मग तुम्ही समंत ब्रह्मांडाचा त्या ठिकाणी अभ्यास करणे. तुम्ही 7 लोकात जाता आणि परत खाली येता, म्हणजे तुम्ही 14 भुवन फिरत असता. प्राणायाम म्हणजे साधा नाही येतो. हा श्वास मध्ये घेतला आणि तो कोंडून मग ओम भू भुवा स्वाहा महाजन तपा सत्यम ओम तत्सवितुरवरेण्यम, हे जे आपण म्हणतो पूर्ण गायत्री, तर ही गायत्री जी आहे ना, ही सप्तलोकाच्या शेवटी ब्रह्मस्थितीमध्ये सत्यलोकात जाऊन आपण ब्रह्मतत्वाशी अभिन्न होऊन आपण जेव्हा गायत्री म्हणतो की नाही, तेव्हा त्या ब्रह्मलोकात आपण दररोज जाऊन येणं आवश्यक आहे. म्हणून तो ब्राह्मण जो आहे ना, तो दररोज ब्रह्मलोकात जातो, ब्रह्मवेत्ता होतो आणि ब्रह्मस्थितीमध्ये जातो, तो ब्राह्मण ना. आणि सध्या ही त्याच्याकरता करायची आहे. पण तसा अर्थ सांगत नाही ना कोणी. प्रश्न कुठे आहे माहितीये का, की तसा अर्थ कोणीच सांगत नाही. आणि मग काय लोक जे आहेत ना, फक्त ते असं पाणी वगैरे शिंपडतात, सगळं करतात, पण प्रत्येक मंत्राला प्रत्येक उच्चारणाला इतका सखोल म्हणजे अर्थ आहे आणि तत्वज्ञान आहे त्याच्यावर. तर आगमर्षण मंत्र सुद्धा जे आहेत ना, अमोपात दुरित क्षयद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्रातःसंध्या उपशिष्य म्हणून आपण ओम आपो इष्टा मयो भुवस्ता हे जे मंत्र म्हणतो ना, हे मंत्र म्हणत असताना त्या पाण्यामध्ये त्या मंत्राचे सगळे स्पंदनामध्ये जातात आणि ते पाणी आपण आपल्या अंगावर टाकत असतो. ते जे संस्कार जे पाण्याचे आहेत ना, त्याच्याने तुमचं सगळं पाप धुतलं जातं, स्वच्छ होतं. बरोबर. फार म्हणजे जसे सध्या हा विषय जर आपण घेतला ना, तर विस्ताराने बोलण्यासारखा आहे. मोठा तत्वज्ञ. हा बोल ना शेखर, बोल. माझा छोटा प्रश्न असा होता की जवळपास सगळ्या पूजा विधींमध्ये किंवा सगळीकडे प्रत्येक पूजा विधी सुरू करताना प्रत्येक ठिकाणी गायत्री आणि प्राणायाम हे प्रत्येक वेळेला करायला सांगतात. पण ते सगळीकडे गुरुजी जेव्हा विधी करतात तेव्हा प्राणायाम करा म्हणतात आणि आपण प्राणायामाला नाक असं करेपर्यंत पुढचं विधीचा पुढचा पाठ सुरू करतात. त्याला काही नाही, त्यांना महत्वच नाही ना, त्यांनाच माहिती नाही. ते मुळातून समूह का जेव्हा प्राणायाम करा असं जेव्हा ते म्हणतात आणि नंतर तुमच्याकडे लक्षही देत नाहीत आणि हा फक्त नाकाला थोडं बोट लावून सोडून देतो, तर त्यांना विधी सुरू झालेला असतो. ते दुर्दैव आहे आपलं की आमच्या लोकांना त्याच्यातलं काहीच ज्ञान नाहीये. तर मला थोडीशी माहिती अशी पाहिजे होती की जेव्हा ते प्राणायाम करा असं सांगतात, कारण हा पुराणातला अविभाज्य घटक आहे, प्राणायाम करा असं सांगणे, त्याच्यानंतर पुढे आपण चालू करतो. अतिशय म्हणजे सायंटिफिक कारण काय? काय काय त्याच्या मागचं सायंटिफिक कारण काय? प्राणायाम का करायचं सुरुवात? सायंटिफिक कारण असं आहे की जोपर्यंत तुम्ही ब्रह्मस्थितीमध्ये म्हणजे स्पंदनाची उत्पत्ती जिथे होते, ब्रह्मस्थिती याचा अर्थ पहिल्यांदा सांगतो. काय ब्रह्मस्थिती म्हणजे? ब्रह्मस्थितीमध्ये ज्याच्यातून स्पंदन निर्माण झाले, ज्याच्यातून ब्रह्मांड निर्माण झालं, त्या मूळ स्थितीमध्ये तुम्ही जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत तुम्हाला तुमची जी ज्ञानावस्थाच तयार होत नाही, तुम्ही ज्ञानस्वरूप होतच नाही. तुम्ही ज्ञानस्वरूप केव्हा व्हाल? जेव्हा सगळ्याच्या मुळाशी जाल, सगळ्याच्या अधिष्ठानाला जाल. ब्रह्मतत्व सगळ्याच्या अधिष्ठानामध्ये आहे. त्यामुळे पूजा विधी विधान करताना सुद्धा तुम्ही ज्ञानाच्या अधिष्ठानावर गेल्याशिवाय तुम्ही जर पूजा केली तर तुम्हाला त्या पूजेचा अर्थही कळत नाही, त्या मंत्राचाही अर्थ कळत नाही आणि त्या स्पंदनाचा लाभही मिळत नाही. मंत्र म्हणजे स्पंदन. मंत्र म्हणजे काय माहिती का? मंत्र हे विद्युत चुंबकीय स्पंदन आहेत. महाराजांनी खूप वर्णन केलं याचं. हे विद्युत चुंबकीय स्पंदन आहेत. विद्युत म्हणजे काय आणि चुंबक म्हणजे काय हेही सांगितलंय. त्यामध्ये चुंबक हा जो आहे ना, हा श्रीहरी विष्णू आहे, कृष्ण आहे. आणि विद्युत जी आहे ते राधा आहे. राधा ही सुद्धा तत्व स्वरूपामध्ये किंवा गोपी आहेत. तर ती गोपी जी आहेत ना, त्या चुंबकाच्या भोवताली फिरतात
आणि त्याच्यातून जे स्पंदन निर्माण होतात त्याला विद्युत चुंबकीय स्पंदन असं म्हणतात. त्याला बरोबर. सायन्समध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हणतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. बरोबर आहे. आता हे जे आहेत ना ह्याच्या ठिकाणी झालं, तुम्ही ब्रह्मस्थितीत गेल्याशिवाय तुम्हाला काय करणार हो म्हणजे तुम्ही त्याच्या मूळ बिंदूपाशी जवळ ओरिजिन पाशी गेले तर विशाल विशाल स्थितीमध्ये तुम्ही जाऊ शकाल. ब्रह्मांडाचा अध्ययन करायचा असेल तर ब्रह्मतत्वाचं जो आकलनच नाही तर ब्रह्मांडाचा अभ्यास कसा कराल? ज्याच्यात ब्रह्मांड निर्माण झालं ते जर तुम्हाला माहिती नाही आणि सगळीकडे स्पेस रिसर्च चालू आहे सगळीकडे, काय कुठे कुठे सॅटेलाइट घेतात, कुठे कुठे जातात बाहेर, इकडे मंगळावर गेले तिथे जीवसृष्टी आहे का शोध घेतला, पण जीव म्हणजे काय हेच माहिती नाही. ब्रह्मांडाचा अभ्यास करतात पण ब्रह्मतत्व म्हणजे काय माहिती नाही. ही आमच्या शास्त्रज्ञांची शोकांतिका आहे. म्हणजे बघ, आपण जेव्हा आपल्या प्रत्येक पूजेला पहिला आचमन, मग प्राणायाम, मग गायत्री आणि मग पूजेची सुरुवात, मग ती कुठली पण असू दे, कुठली असू दे, सगळीकडे गुरुचरित्राची आपण पोथी वाचताना सुद्धा 1000 गायत्री करा टेंबे स्वामींनी सांगितलं. हो. तर हा त्याचं प्रमाण आहे का की हे सगळीकडे केल्याशिवाय आपण पुढच्या कुठली उपासना करताना हे कसं काय? 100% त्याच्याशिवाय तुम्हाला लाभच नाही, त्याचा लाभच नाही. कारण तुम्ही फक्त वैखरणी म्हणता, परामणीत जातच नाही तुम्ही. बरोबर. परामणीत गेल्याशिवाय ब्रह्मतत्वाचा संबंधच नाही. म्हणजे हे सगळीकडेच आपल्याला कंपल्सरी आहे. सगळीकडे कंपल्सरी आहे, पण हे सांगत नाही ना कोणी. फक्त आतुर मातुर थोडं करायला सांगतात, संपलं काम. म्हणून मला असं वाटतं तुम्हाला ते विचारावं की हे आपल्याला किती, हे जर करायचं असेल तर प्रत्येक उपासना पद्धतीत आपल्या रोजच्या नित्य उपासनेत सुद्धा पहिलाच पाहिजे. खूप आवश्यक आहे. म्हणून ते परावाणीमध्ये मी आता जे सांगितलं की तुम्ही म्हणजे ओंकार जो आहे तो अखंड चालू आहे असं जेव्हा आपण म्हणतो की नाही, तर तो परावाणीत चालू आहे. पराश्रवण पण आहे, फक्त वाणीतच 4 नाही, तर सगळ्या इंद्रियाला 4 स्तर आहेत. श्रवण सुद्धा जेव्हा परास्थितीमध्ये न्याल ना तेव्हा तुम्हाला तो ध्वनी ऐकू मिळेल. ध्वनी नसतोच तो, ध्वनी निर्माण होण्याची आधीची स्थिती आहे, त्याला अनाहत स्थिती असं म्हटलेलं आहे. अगदी बरोबर. अनाहत नाद केव्हा ऐकायला मिळेल? ज्यावेळेस तुम्ही परास्थितीमध्ये जाल तेव्हा. परास्थितीमध्ये प्रत्येक इंद्रिय परास्थितीत जातं, कारण ओरिजिन आहे ना तिथे प्रत्येक. मग त्या ठिकाणी डोळे ऐकू शकतात, कान पाहू शकतात, कारण ते सगळे एकत्र आले ना, एका बिंदूत आले ना. आणि मग त्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे ते विलक्षण आहे. अजून एक छोटा प्रश्न असा होता की एक त्याला काय म्हणतात ते अनुजाची मुलगी करते ते डोळे मिटून वाचायचं पुस्तक, त्याला काय म्हणतात, शैली काय म्हणतात ते अनुजाची मुलगी करते ते डोळे मिटून पुस्तक वाचायचं, त्याला काय म्हणतात ते? थोडक्यात एक लहान मुलांना शिकवायचं सध्या एक सगळीकडे हे कोर्स चालू आहे, कोर्स आहे तो. त्याच्यामध्ये पुस्तक न उघडता डोळे बंद करून ते पुस्तक फक्त हातात घेतलं की त्या पुस्तकात काय कंटेंट लिहिले ते वाचता येतं. त्याला मी किंवा वस्तूचा रंग ओळखता येतो किंवा त्याच्यात काय मॅटर लिहिलंय तो वाचून दाखवता येतो. त्याच्यावर हल्ली आता खूप कोर्सेस अनेक ठिकाणी चालू आहेत. तर हे सूक्ष्म इंद्रियाची जी छोटी छोटी जे स्तर आहेत, सूक्ष्म इंद्रियांची क्षमता वाढवणे साधने नाही. म्हणजे तुमची दृष्टी फक्त डोळ्यांनी पाहण्या इतकी मर्यादित नसते, किंवा श्रवण जे आहे ते फक्त कानाच्या पडद्यावर ध्वनी पडला आणि म्हणून तुम्ही श्रवण केलं इतकं मर्यादित नसतं ते. बरोबर. तुम्हाला काही अंतरिक्षातले पण ऐकू तुमच्यापर्यंत येऊ शकतात. म्हणजे त्याचं कोडिंग डिकोडिंग झालं पाहिजे ना. मुख्य मुळातून काय माहितीये का की जे तरंग सगळीकडे, स्पंदन सगळीकडे, त्या स्पंदनाला स्वीकार करण्याचा अँटिना तुमचा किंवा त्याचं जे काही सेन्सर आहे ते तुमचं तयार झालं पाहिजे. ते सेन्सर म्हणजेच परास्थितीमध्ये असलेली इंद्रिय. बरोबर. आता पहिलं मी तुम्ही सांगितलं प्राणायाम, गायत्री आणि आचमन या 3 वर आधी फोकस करतो. फरक पडेल तुमच्या स्वास्थ्यातच. पहिल्यांदा तुमचं जे स्वास्थ्य आणि अक्षरशः तुमचे जे डिसऑर्डर्स आहेत ना ते ऑर्डर मध्ये आणण्याचं सगळ्यात मोठे डॉक्टर तुम्हीच आहात. अगदी बरोबर. पद्धतीने ते होऊ शकते. कोविडच्या वेळेला तुम्ही दिलेला अनुभव मी विसरणार नाही की जेव्हा मी तुम्हाला त्या बीज मंत्रासाठी संशोधनाला सांगितलं होतं, माझ्याकडनं मी पाठ केले गेले आणि हीट वाढली, ऍसिडिटी झाली. तेव्हा मला महाराजांनी तुमच्या मार्फत सांगितलं होतं की ताबडतोब बीज मंत्राचे सगळ्या उपासना बंद करा. ते डायजेस्ट झाले नाहीत त्यावेळेला. ती क्षमता. चला, छान झाला. बस, छान चर्चा झाली तुमची. त्या निमित्ताने सर्व लोकांना आशीर्वाद आहे. स्वामींची अखंड कृपा आहे.